Students, here we are going to start the second lesson of science, that is health and diseases. Okay, so we have finished our first lesson and all of you sending homeworks regularly, so I'm very happy. Okay, now here we are going to start the second lesson, health and diseases. Disease म्हणजे आजार, हे शब्दाची फोड कशी करतात. डिसईज, इज म्हणजे कम्फर्ट, डिसीज म्हणजे जे आपल्याला कम्फर्टेबल नाही वाटत, आणि हेल्थ म्हणजे आपलं आरोग्य. ओके, नाव इफ वी वॉन्ट टू बी डिसीज फ्री, आपल्याला डिसीज नको असेल तर आपल्याला काय राहायला पाहिजे, हेल्दी. ओके, सो हेल्दी राहायचं म्हणजे फक्त शरीराला आजार नाही पाहिजे असं नाही. हेल्थ मीन्स वी शुड बी फिजिकली फिट, शारीरिकरित्या तर आपण तंदुरुस्त पाहिजे, बट ऑल्सो मेंटली, मानसिक स्थिती पण चांगली पाहिजे. अँड ऑल्सो सोशली, सोशली म्हणजे समाजात आपलं जे वावरणं आहे, इट शुड बी ऑल्सो गुड. ओके, सो हाऊ कॅन वी डिफाईन दी हेल्थ. हेल्थ आपण कसं डिफाईन करू शकतो बघा. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल-बिंगनेस अँड नॉट मेअरली दी ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. हेल्थ म्हणजे आपण फिजिकली फिट पाहिजे, फिजिकली म्हणजे शरीराने, मेंटली फिट पाहिजे म्हणजे मानसिकरित्या, सोशली म्हणजे सामाजिकरित्या, वेल बिंगनेस म्हणजे आपण चांगलं पाहिजे, अँड नॉट मेअरली दी ॲब्सेन्स ऑफ द डिसीज म्हणजे आपल्याला एखादा आजार नाही, शारीरिकरित्या आजार नाही, ज्याला शरीराने आजार नाही आपण असं म्हणू शकतो का तो मेंटली फिट आहे. नो, वी कांट जज दॅट. ओके, सो हेल्थ मीन्स पर्सन शुड बी फिजिकली फिट, सोशली फिट अँड मेंटली ऑल्सो पर्सन शुड बी फिट. एखाद्याला काही आजार दिसत नाही शरीराने म्हणजे तो हेल्दी आहे असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याला त्याची मानसिक स्थिती माहिती आहे का, नाही. सो अ हेल्दी पर्सन मीन्स ही इज फिजिकली फिट, मेंटली फिट अँड सोशली ऑल्सो फिट. ओके, दॅट इज नथिंग बट दी हेल्थ. नाव डिसीज, डिसीज म्हणजे आजार. आता आपल्याला एखादा जेव्हा डिसीज होतो तेव्हा आपल्याला फिजिकली असं चांगलं वाटतं का, शरीराने चांगलं वाटतं का आपल्याला ताप आल्यावर, डोकं दुखत असल्यावर, नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये अनेक सेल्स असतात, त्या सेलचं फंक्शन सुद्धा डिस्टर्ब होतं. ओके, मग आपलं फिजिकली पण आपण डिस्टर्ब होतो आणि आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या सुद्धा डिस्टर्ब होतात. आपली मेंटल स्थिती पण डिप्रेस होतो आपण, आपल्याला ताप आला, बरं नाही वाटलं का आपल्याला फ्रेश वाटतं का, नाही ना, फ्रेश नाही वाटत. सो व्हॉट इज डिसीज. Disease is a condition of disturbances in physiological and psychological processes of body. फिजिओलॉजिकल म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक सेलनुसार सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही. सायकोलॉजिकल म्हणजे मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही. सो डिस्टर्बन्स म्हणजे आपल्याला त्यात असं चांगलं वाटत नाही. ओके, सो कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ अ बॉडी इज कॉल्ड ॲज दी डिसीज. आता प्रत्येक डिसीजला स्वतःचे सिम्पटम्स असतात. सिम्पटम म्हणजे लक्षणे. ओके, डोकं दुखणं हे खूप सारे डिसीजचं सिम्पटम आहे. खूप डिसीजमध्ये आपलं डोकं दुखतं. ओके, सो इच डिसीज हॅज ओन सिम्पटम. ते आपल्याला पुढं आहे डिटेलमध्ये. आता आपण जे डिसीज बघतो बघा, खूप सारे डिसीज आहेत, ते एक्झाम्पल दिलेत. आपल्याला क्लासिफिकेशन स्टडी करायचे. आता आपल्याला जस्ट डिसीजची नावं माहीत पाहिजे. सो व्हॉट आर द डिसीजेस ऑर विच आर द एक्झाम्पल्स ऑफ द डिसीजेस. सी, डायबिटीस. ओके, आपण पहिलं आता टाकू कोविड-19 इज दी डिसीज. डायबिटीस, कॉमन कोल्ड. ओके, अस्थमा, दमा म्हणतो ना, डाऊन सिंड्रोम, 9th स्टँडर्डला आहे स्टडी करायला. हार्ट डिसीजेस, हार्टचे वेगवेगळे आजार असतात. ओके, सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ डिसीजेस. ओके, नाव दीज डिसीजेस वी हॅव टू स्टडी हाऊ वी कॅन क्लासिफाय देम. बघा, काही डिसीज ट्रान्समिट होतात. कोविड-19 डिसीज ट्रान्समिट होतो ना एकाकडनं दुसऱ्याला. तसं डायबिटीस होतो का ट्रान्समिट. आपल्या शेजारी बसलेल्या किंवा आपल्या घरातल्या आजोबांना डायबिटीस असला तर आपल्याला होतो का, नाही होत. सो देर आर डिफरंट कॅटेगरीज ऑफ द डिसीजेस. सो वी हॅव टू स्टडी द टाइप्स ऑफ द डिसीजेस. Now here we have various types of the diseases. डिसीजेसचं एक जनरल क्लासिफिकेशन आहे आपल्याला. अजून भरपूर क्लासिफिकेशन आहे, बट हिअर वी आर गिवन द जनरल क्लासिफिकेशन ऑफ द डिसीजेस. सी, टाइप्स ऑफ डिसीजेस. ओके, अकॉर्डिंग टू ड्युरेशन, अकॉर्डिंग टू रिझन. ड्युरेशन म्हणजे किती काळासाठी तो डिसीज आपल्या शरीरात राहतो, आणि अकॉर्डिंग टू रिझन कशामुळे होतो. ओके, so according to duration means chronic diseases and acute diseases. आता बघा, क्रॉनिक
डिसीजेस विच रिमेन फॉर द लॉंगर पिरियड ऑफ टाइम इन आवर बॉडी. जे डिसीजेस आपल्या शरीरामध्ये खूप काळासाठी राहतात, म्हणजे डायबिटीज झालेला पर्सन बघा, कॅन्सर झालेला, TB, हे डिसीज खूप काळासाठी शरीरात राहतात अँड ओव्हरऑल हेल्थ त्या पर्सनची खराब होते. ओके, सो डिसीजेस विच रिमेन फॉर द लॉंगर टाइम, दॅट आर द डिसीजेस कॉल्ड ॲज द क्रॉनिक डिसीजेस. अँड ॲक्यूट डिसीजेस असे आजार जे थोड्या काळासाठी होतात, बरे होतात. सर्दी, खोकला, कॉमन कोल्ड, कफ, टायफॉइड इव्हन सुद्धा होतो पण बरा होतो. ओके, सो acute diseases means diseases which remain for the shorter period of time, थोड्या काळासाठी शरीरात राहतात and they get cured earlier, लवकर बरे होतात. ओके, and they do not cause the harm to the overall health, आपली सगळी हेल्थ खराब होते असं नाही, होतात डिसीज, बरे पण होतात. दॅट आर द acute diseases. So according to the duration म्हणजे कालावधी, diseases are classified into two groups: chronic which remain for the longer period of time, acute which remain for the shorter period of time. remain म्हणजे राहतात. ओके, अकॉर्डिंग टू रिझन, आता कारण काय, कशामुळे डिसीज होऊ शकतो. एक आहे हेरिडिटरी डिसीजेस, एक आहे ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडिटरी म्हणजे जे आपल्या आई वडिलांकडून आपल्याला येतात अनुवंशिकरित्या. ओके, सो दिस डिसीजेस आर कॉल्ड ॲज दी हेरिडिटरी डिसीजेस, अनुवंशिक आजार. एक्झाम्पल आहे डाऊन्स सिंड्रोम. ओके, एक तुम्हाला डाऊन सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, हे 9th स्टँडर्डमध्ये स्टडी करायचे. आणि एक आहे ॲक्वायर्ड डिसीजेस, म्हणजे जे आपल्या आईवडिलांकडनं येत नाही, आपल्याला आपल्या जन्मानंतर आपल्या शरीरात येऊ शकतात. दॅट डिसीजेस आर कॉल्ड ॲज दी ॲक्वायर्ड डिसीजेस. ओके, विच ऑकर आफ्टर दी बर्थ, जन्मल्यानंतर आपल्याला जे डिसीजेस होऊ शकतात ते झाले ॲक्वायर्ड डिसीजेस. नाव दिस ॲक्वायर्ड डिसीजेस अगेन क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स: इन्फेक्शियस, नॉन इन्फेक्शियस. इन्फेक्शियसला अजून कम्युनिकेबल असं पण म्हणतात, नॉन इन्फेक्शियस, नॉन कम्युनिकेबल. सो COVID-19 इज इन्फेक्शियस डिसीज बिकॉज इट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. जो डिसीज एकाकडून दुसऱ्याला स्प्रेड होऊ शकतो त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्फेक्शियस डिसीज. आणि जो स्प्रेड होत नाही एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनला, दॅट आर दी नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. डिसीज विच कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन, दॅट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ द इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे आपण म्हणू कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू, मलेरिया, COVID-19, these are the infectious diseases. Non-infectious, those who cannot be transmitted from one person to another person. Okay, diabetes, heart diseases, एखाद्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्याच्या शेजारी आपण बसलो तर आपल्याला तो डिसीज होत नाही, मग हे स्प्रेड होत नाहीत, म्हणून हे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. सो वी हॅव टू स्टडी दिस कॅटेगरी ऑफ द इन्फेक्शियस डिसीजेस. ओके, now see here, definition of infectious diseases is given: diseases that spread through the contaminated air, water, food or vectors are called as infectious diseases. जे डिसीज आधी स्प्रेड होतात, पण स्प्रेड कशात न होणार, कुठून येणार ते जर्म्स आपल्या बॉडीमध्ये. दे कॅन कम थ्रू दी कंटॅमिनेटेड एअर. कंटॅमिनेटेड म्हणजे पोल्युटेड, प्रदूषित हवा, पाणी, अन्न. The diseases which spread through the contaminated air, water, food यांच्यामधून येतात. or the vectors. vectors म्हणजे जे ज्यांचे असे कीटक म्हणू आपण, ठीक आहे, किंवा दुसरे ॲनिमल्स, इन्सेक्ट है ना. मलेरिया कशामुळे होतो आपल्याला माहिती ना, डासामुळे होतो. डेंग्यू, मग ते काय आहे, इन्सेक्ट आहे, म्हणजे त्यांना काय म्हणतात, वेक्टर्स. ओके, सो डिसीजेस विच स्प्रेड थ्रू दी कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और वेक्टर्स आर कॉल्ड ॲज दी इन्फेक्शियस डिसीजेस. काही कंटॅमिनेटेड एअरनी होतील, काही कंटॅमिनेटेड वॉटर पिल्याने होतील, काही कंटॅमिनेटेड फूड जे असतं प्रदूषित फूड ते खाल्ल्याने होतील. अशा डिसीजला आपण म्हणतो इन्फेक्शियस डिसीज. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द इन्फेक्शियस डिसीज. So here we are given with one chart of all the infectious diseases, some of the infectious diseases. So we have to study, see, name of the disease, त्या डिसीजचं नाव, पॅथोजन, ज्याच्यामुळं तो डिसीज होतो, त्या डिसीज ज्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतो त्याचं नाव, मोड ऑफ इन्फेक्शन, कशातनं स्प्रेड होतो, हवेतनं, पाण्यातनं, अन्नातनं, इन्सेक्टमधून. ओके, सिम्पटम म्हणजे काय काय लक्षणं दिसतात, ओके, ती लक्षणं आहेत. आणि प्रिव्हेन्शन, प्रिव्हेन्शन म्हणजे आपण तो आजार झाल्यावर काय काळजी घेऊ शकतो, किंवा आजार व्हायच्या आधी सुद्धा आपण वॅक्सिन्स घेतो ना, लसी, त्याला क्युरेटिव्ह मेजर म्हणतात.
एक असतं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे आजार झाल्यावर, एक असतं क्युरेटिव्ह मेजर म्हणजे आजार व्हायच्या आधी. ओके, नाव सी वी हॅव टू स्टडी these all diseases. How many diseases are given here? 5 in detail. आपल्याला एवढं येत नाही जनरली, कधीतरी सिम्पटम्स विचारतात किंवा बॅक्टेरियाचं नाव किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव असं जोड्या लावायला वगैरे येतं. ओके, सी फर्स्ट डिसीज ट्युबरक्युलोसिस, त्याला आपण टीबी म्हणतो, मराठीमध्ये क्षय म्हणतो. पॅथोजन काय आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायको आहे, मायक्रो नाही आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मोड ऑफ इन्फेक्शन कशामधनं होऊ शकतं? स्पिटिंग बाय पेशंट, एखादा पेशंट येतो इकडे तिकडे थुंकला तर त्याच्या थुंकीतनं स्प्रेड होतात. स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, हवेतनं. प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ दी अँड शेअरिंग ऑफ दी मटेरियल ऑफ द पेशंट, एखाद्याच्या घरात पेशंट असेल त्याच्याशी सारखं कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा त्याचे मटेरियल, त्याच्या ज्या वस्तू आहे, कंगवा आहे, त्याचे टॉवेल आहे, काही वस्तू आपण वापरल्या तर त्याने सुद्धा एका पर्सनकडनं हा डिसीज स्प्रेड होऊ शकतो. मेनली कशातनं स्प्रेड होतो? स्पिटिंग, म्हणजे ते पेशंट तिकडे तिकडे थुंकले तर ते हवेत जातात जर्म्स, आणि जर्म्स हवेतनं दुसऱ्या हेल्दी पर्सनच्या बॉडीत जाऊ शकतात. सो बाय दी स्पिटिंग ऑफ द पेशंट, सिमिलरली प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ द पेशंट. ओके, बाय शेअरिंग दी इन्स्ट्रुमेंट्स ऑफ दी पेशंट. ओके, सिम्पटम्स. आता सिम्पटम म्हणजे काय काय लक्षणं दिसतात? क्रॉनिक कफ म्हणजे त्याला खूप खोकला येतो. ओके, ब्लडी स्पिटिंग, त्यांच्या थुंकी बंद, काय रक्त बाहेर पडतं. इमॅसायटेशन, लॉस ऑफ वेट, वजन खूप कमी होतं. डिफिकल्टी इन ब्रिथिंग, श्वास घ्यायला त्रास होतो. ओके, नाव प्रिव्हेंटिव्ह मेजर अँड हिअर ऑल्सो क्युरेटिव्ह मेजर. हे दिले ना BCG वॅक्सिन, हे क्युरेटिव्ह आहे. क्युरेटिव्ह म्हणजे आजार व्हायच्या आधीच जन्मलेल्या बाळाला जे पहिलं इंजेक्शन देतात ते हे असतं BCG वॅक्सिन. कशावर आहे? त्याला ट्युबरक्युलोसिस होऊ नये म्हणून. हे ते 3 सायंटिस्ट आहे, त्यांच्या नावाचं हे पहिलं लेटर आहे, त्यांनी मिळून हे वॅक्सिन बनवलेलं आहे. सो दॅट इज दी BCG वॅक्सिन. सो गिव्हिंग BCG वॅक्सिन इज क्युरेटिव्ह मेथड, आजार व्हायच्या आधीच दिलं जातं. आजार झाल्यावर काय असतं मग? आयसोलेशन ऑफ पेशंट. आयसोलेशन म्हणजे त्याला एकट्याला सेपरेट ठेवायचं असतं. रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट, डायरेक्ट ऑब्झर्वेशन थेरपी, हे गव्हर्नमेंटने औषध बनवलेले आहे, त्याला डॉट म्हणतात. डायरेक्ट ऑब्झर्वेशन थेरपीमध्ये वेगवेगळी औषधं दिली जातात टू क्युअर दी ट्युबरक्युलोसिस. ओके, सेकंड हेपॅटायटिस, जॉन्डिस, त्याला आपण कावीळ असं म्हणतो. सो देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ दी हेपॅटायटिस, ABCDE. ओके, मग आता हेपॅटायटिस होतो कशातनं? कंटॅमिनेटेड वॉटर. ओके, प्रदूषित पाणी. शेअरिंग निडल्स, म्हणजे ज्याला हेपॅटायटिस झालेलं आहे त्याला इंजेक्शन दिले, त्याच निडलने आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला इंजेक्शन दिले. ब्लड ट्रान्सफ्युजन, जेव्हा रक्त दिलं जातं त्याच्यातनं सुद्धा काय होतं? हेपॅटायटिस स्प्रेड होतो. सो वी हॅव टू स्टडी व्हॉट आर दी सिम्पटम्स. सो ॲनोरेक्शिया म्हणजे त्याला खावंसं वाटत नाही, भूक लागत नाही, खायची इच्छा होत नाही. येलो युरिन आणि त्याचं युरिनचा जो कलर आहे तो येलो होतो. विकनेस, त्याला थकवा येतो. नॉशिया, वॉमिटिंग, खावंसं वाटत नाही, उलट्या आल्यासारखे होतात, मळमळ होती. ओके, मग व्हॉट इज दी प्रिव्हेंटिव्ह मेजर? काय करायचं आपण आजार होऊ नये? किंवा क्युरेटिव्ह मेजर काय करायचे? ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ दी हँड्स, त्याने स्वच्छता बाळगायची. ओके, BCG वॅक्सिन याच्यात कसं आहे? प्रिव्हेंटिव्ह आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे होऊ नये म्हणून, आणि क्युरेटिव्ह म्हणजे झाल्यावर. ओके, सो इथं काय आहे? BCG, इथं हेपॅटायटिसची पण आपल्याला लस अवेलेबल असते. ओके, ती दिली जाते आपल्याला लहानपणी. मग होऊ नये म्हणून आपण जे घेतो त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणायचे, आणि झाल्यावर जे आपण घेतो ते क्युरेटिव्ह म्हणायचे. मग इथं काय आपण करू शकतो? आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, मेंटेनिंग हायजीन म्हणजे स्वच्छता बाळगायची, मग आपल्याला हेपॅटायटिस होणार नाही. पुढे आहे डिसेंट्री म्हणजे लूज मोशन्स. ओके, मग हे कशामुळे होतं? हे खूप कारणांमुळे डिसेंट्री होऊ शकते. बॅक्टेरिया, व्हायरस, ओके, खूप सारे आहेत. त्यातल्या त्यात आहे अमिबामुळे सुद्धा काय होतं? डिसेंट्रीचा प्रॉब्लेम होतो. मग ते कशामधनं स्प्रेड होतं आपल्या बॉडीमध्ये? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. कंटॅमिनेटेड फूड, कंटॅमिनेटेड वॉटर कॉजेस दी डिसेंट्री. वॉटरी स्टूल म्हणजे त्यांना लूज मोशन्स होतात. पेन्स इन ॲब्डॉमेन, त्यांच्या पोटामध्ये खूप दुखतं. मग इथं सुद्धा डिसेंट्री जर व्हायची नसेल तर कॉमन मेजर्स काय आहेत? तर सगळीकडे स्वच्छता बाळगायची. फॉलो दी हॅबिट्स ऑफ दी हायजीन, स्वच्छतेच्या सवयी पाहिजे आपल्याला. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर,
उकळलेलं पाणी, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, रोड साईडचं फूड खायचं नाही, अनकवर्ड फूड खायचं नाही, अँड ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, म्हणजे एक तांब्या पाणी, त्यात थोडंसं मीठ, थोडंसं साखर मिक्स केली का ते जे सोल्युशन होतं, दॅट सोल्युशन इज कॉल्ड एज दी ORS. सो ORS त्या व्यक्तीला सारखं सारखं थोड्या थोड्या वेळाने द्यायचं. सो टू मेंटेन दी अमाऊंट ऑफ वॉटर, त्याच्या बॉडीतनं सारखं वॉटर बाहेर पडत असतं. So to maintain the level of the water, that person should be given ORS, oral rehydration solution, म्हणजे मीठ आणि साखरेचं पाणी. ओके, नेक्स्ट डिसीज आहे तो म्हणजे विब्रियो कॉलरी. the name of the disease is cholera and caused by the microorganism Vibrio cholerae. हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे, बॅक्टेरिया आहे हा. त्याच्यामुळे कुठला डिसीज होतो? कॉलरा. मग हा कशामुळे होतो? कंटॅमिनेटेड फूड वॉटर, प्रदूषित अन्न पाणी खाल्लं का ते जर्म्स आपल्या बॉडीत जातात, कॉलरा होऊ शकतो. मग काय त्याचे सिम्पटम्स काय आहे? वॉमिटिंग, डायरिया म्हणजे लूज मोशन, अँड क्रॅम्प्स इन लेग्स, पायात वात आल्यासारखा होतो. बेसिकली दी कंटेंट ऑफ दी अमाऊंट ऑफ दी वॉटर इन आवर बॉडी डिसीजेस. आपल्या बॉडीतलं मुख्य म्हणजे पाणी कमी होतं. पाणी कमी झालं का मग काय होतं? क्रॅम्प्स इन लेग्स, पायामध्ये वात आल्यासारखा होतो. सो हिअर ऑल्सो वी शुड फॉलो दी हायजिनिक प्रॅक्टिसेस. आपण सगळ्या स्वच्छतेच्या सवयी बाळगायच्या. अवॉइडिंग ओपन प्लेसेस फूड, बाहेरचं रोडवरचं फूड खायचं नाही. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर अँड वॅक्सिन, याचं वॅक्सिन असतं, तो आजार होऊ नये म्हणून आधीच एक वॅक्सिन आलेलं आहे, ते कॉलराचं वॅक्सिन अवेलेबल आहे, दॅट शुड बी टेक. आपलं गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं लहान मुलांना सगळ्या वॅक्सिन, तर ऑलमोस्ट आपण ते घेतलेले असतात. पुढचं आहे टायफॉइड. सो टायफॉइड इज कॉज्ड बाय दी बॅक्टेरिया कॉल्ड एज दी साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया आहे, तो आपल्या बॉडीत गेला की टायफॉइड होऊ शकतो. मग हे पण काय आहे? कंटॅमिनेटेड फूड वॉटर. मग याची लक्षणं काय? ॲनोरेक्झिया म्हणजे अन्न खायची इच्छा होत नाही, हेडॅक, डोकं दुखतं, रॅश ऑन ॲब्डॉमिन, पोटावर असे लाल 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 चट्टे उमटतात, डिसेंट्री, लूज मोशन, अँड फीवर म्हणजे ताप येतो. ओके, इथं बघा टेम्परेचर कशात मोजले? फॅरनहीट. आपण जनरली आपल्या आजूबाजूचं टेम्परेचर सेल्सिअसमध्ये मोजतो, मग सेल्सिअसमध्ये पण टेम्परेचर मोजतात आणि फॅरनहीटमध्ये पण टेम्परेचर मोजतात. ओके, नाव फॉर द टायफॉइड व्हॉट इज द प्रिव्हेंटिव्ह मेजर? ड्रिंकिंग क्लीन वॉटर, बॉइल्ड वॉटर, टेक द वॅक्सिन, टायफॉइडचं वॅक्सिन असतं ते घ्या. प्रॉपर डिस्पोजल ऑफ द सुएज म्हणजे सांडपाणी जे आहे ते इकडं तिकडं साचलं नाही पाहिजे. वी शुड फॉलो ऑल द हॅबिट ऑफ द हायजीन. वी शुड नॉट ईट द रोड साईड फूड, वी शुड नॉट ईट दी अनकवर्ड फूड, वी शुड ड्रिंक बॉइल्ड वॉटर. ओके, तर याच्यात आपण पुढचा जर डिसीज टाकला टायफॉइड नंतर, आता इथं नाही आपण टाकू कोविड-19. जर कोविड-19 हा जर आपण डिसीज टाकला तर डिसीजचं नाव झालं कोविड-19. कोणामुळं होतो तो? त्या बॅक्टेरियाचं नाव काय? पॅथोजनचं कोरोना व्हायरस. तो कशातनं होतोय? आपल्याला एकाकडून दुसऱ्याला कसा स्प्रेड होतोय? कंटॅमिनेटेड एअर, हवेतनं स्प्रेड होतोय. ओके, हवेमध्ये ते छोटे छोटे थेंब उडतात, त्यातनं तो स्प्रेड होतोय. तर आपण म्हणू शकतो कंटॅमिनेटेड एअर अँड ड्रॉपलेट्स ऑफ दी वॉटर. मग त्याचं काय लक्षणं काय? द पर्सन इज सफरिंग फ्रॉम दी सिव्हिअर कफ, त्याला खूप कफ होतो. ओके, अँड पर्सन इज हॅव्हिंग वॉट फीवर, ताप येतो त्याला मुख्य. ओके, मग त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर काय? त्याच्यात औषध आलेलं नाही. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे काय? सोशल डिस्टन्सिंग, अंतर पाळा, दुसऱ्यांच्या जवळ जाऊ नका. यूज दी मास्क वापरा, प्रॉपर मास्क वापरा. वॉश युअर हँड्स रेग्युलरली विथ सोप और डेटॉल और दी हँड सॅनिटायझर, हे सगळं वापरलं पाहिजे. हे काय झाले आपले? दीज आर दी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, कारण त्याचं वॅक्सिनच अजून अवेलेबल नाहीये. So we should follow all the preventive measure for the COVID-19 disease. Okay, so this is about the infectious diseases which spread from person to person through air, water, food and vector. These diseases are called as the infectious diseases. Okay, now see here one diagram is given. Okay, आपल्याला मलेरिया डेंग्यू कसं होऊ शकतो एखाद्याला. Okay, so we know malaria dengue is caused by the biting of the मॉस्किटोनी आपल्याला मॉस्किटो चावला की आपल्याला ते डिसीज होतात. मॉस्किटो इज द कॅरियर. मॉस्किटोनी डिसीज होत नाही. मॉस्किटो काय करतो? त्या बॅक्टेरियाला, व्हायरसला आपल्या बॉडीतनं घेऊन येतो, त्याच्या बॉडीतनं आणि आपल्या बॉडीत सोडतो. तर तो वेक्टर आहे, म्हणजे तो कॅरी करतो, तो कॅरियर आहे, त्याच्या बॉडीत मायक्रो ऑर्गॅनिझमला घेऊन येतो तो. ओके, सो व्हेअर कॅन धीस मॉस्किटो ब्रीड? हे मॉस्किटो कुठं 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 सापडतील?
ओके, आपण असं पाणी साचून ठेवलंय एखाद्या व्हासमध्ये, फ्लॉवर पॉटमध्ये, ते बदललं नाही सारखं सारखं. ओके, कंटॅमिनेटेड वॉटर होईल. स्टॅग्नंट वॉटर, जिथं साचलेलं पाणी आहे, टायरमध्ये बघा, वॉटर गेट ॲक्युमुलेटेड. इथं बाटलीमध्ये आपण पाणी बदललंच नाही खूप दिवस, सो वॉटर बिकम स्टॅग्नंट. आणि त्याच्यावर काय होतात, हे जे मॉस्किटो आहे ते ब्रीड करतात म्हणजे त्यांचं प्रजनन होतं. अँड नंबर ऑफ मॉस्किटो इन्क्रीजेस अँड दिस मॉस्किटो बिकम कॅरियर. ते मायक्रो ऑर्गॅनिझम घेऊन येतात. मलेरिया प्लाझ्मोडियम नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी होतो. मग त्या प्लाझ्मोडियमला कॅरी कोण करतो? दिस बॅक्टेरिया. दिस मॉस्किटो कॅरी दी प्लाझ्मोडियम. तो आपल्या बॉडीमध्ये त्या प्लाझ्मोडियमला सोडतो आणि मग आपल्याला डिसीज होतो. ओके, सो दिस इज दी कॅरियर ऑफ दी मलेरिया, डेंग्यू. सो व्हॉट शुड वी डू? वी शुड कीप आवर सराउंडिंग क्लीन. आपलं सराउंडिंग क्लीन असलं तर तो डिसीज स्प्रेड होणार नाही, मलेरिया स्प्रेड होणार नाही, डेंग्यू स्प्रेड होणार नाही. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन इज गिवन बाय दी व्हॉट? हू. तुम्ही आता टीव्हीवर नाव ऐकत असाल खूप वेळा हूचं, WHO. हू म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, सी what is your homework today, that you have to define the health, question number 1. Question number 2, what is disease? Question number 2. Question number 3, draw this chart of the types of diseases, that is the question number 3. Then question number 4 is the definition of the infectious disease, question number 4. And question number 5 is from this chart, but you don't have to write the whole chart. पूर्ण चार्ट नाही लिहायचं, फक्त नेम ऑफ द डिसीज आणि पॅथोजन. नेम ऑफ द डिसीज आणि पॅथोजनचं नाव इथे जे काही आहे ते एवढं. ओके, दिस थिंग्स यू हॅव टू रीड, डोंट राईट दिस. सो यू आर गिवन 5 क्वेश्चन्स ॲज अ होमवर्क. 5 क्वेश्चन दिले. हेल्थची डेफिनेशन लिहा, डिसीजची डेफिनेशन लिहा, मग टाईप ऑफ डिसीजचा चार्ट काढा, इन्फेक्शियस डिसीजची डेफिनेशन लिहा, आणि हा जो चार्ट आहे या चार्टमधले हे जे डिसीजची नावं आहेत आणि त्यांच्या पॅथोजन्सची नावं लिहा. ओके, बाय बाय.